नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला TV9 मराठीला देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये गौप्यस्फोट केला, त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, उद्यापासून दुसऱ्या आणि 31 तारखेपासून तिसऱ्या टप्प्यातलं आमरण उपोषण सुरू करणार। आमरण उपोषण उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातले आपले सुरू होणार आहे। संपूर्ण गावाची गाव उद्या ठरल्याप्रमाणे एकजुटीनं एकत्र बसा। कॅमेराऐवजी जरांगेंनी समोर बसून चर्चा करावी, फडणवीसांचं जरांगेंना चर्चेचं आवाहन। तर जोपर्यंत माझ्यात बोलण्याची ताकद आहे तोपर्यंत चर्चेला या, जरांगे पाटील यांचं वक्तव्य। त्यांनी आयुधही दिली आहेत, त्यातलं एक महत्त्वाचं आयुध हे उपोषण आहे। सरकारने अतिशय गांभीर्याने ते घेतलंय आणि त्याच्यामुळे शेवटी चर्चाच होणार नाही तर गोष्टी पुढे कशा जातील। आरक्षण प्रश्नी केंद्रानं हस्तक्षेप करणं अपेक्षित नसताना नकार दिला जात आहे, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। तर आजच्या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार आहे, आरक्षण देण्याची ऐपत नाही तर राजीनामा द्या, वडेट्टीवारांचा घणाघात। सरकारने हस्तक्षेप करण्यास नकार देणं म्हणजेच आता राज्य सरकारची पूर्णतः जबाबदारी हे आरक्षण देण्याची आहे। या सर्व परिस्थितीला जबाबदार हे राज्य सरकार आहे, हे मुख्यमंत्री आहेत, यांचे उपमुख्यमंत्री आहेत। काढतं पाय घेतलं पाहिजेत किंवा राजीनामा दिला पाहिजे। तर मुख्यमंत्र्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावू, आरक्षणाची शपथ पूर्णत्वास नेऊ, फडणवीसांची ग्वाही। वरायांची शपथ घेतली आहे मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात, ते कमिटेड आहे आणि मी स्वतः सांगतो आम्ही आणि मी पर्टिक्युलरली मी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ पूर्ण व्हावी म्हणून सर्वस्व पणाला लावणार, सगळी ताकद त्यांच्या मागे उभी करणार, सगळी ताकद। ब्राह्मण म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं गेलं, माझं काम सामान्य मराठा समाजाला माहीत आहे, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। सामान्य माणसाच्या मनात जात नसते, त्याच्या मनात कर्तृत्व असतं। तुम्ही काय करता याच्यावर ते तुम्हाला जज करतात, त्यामुळे काही काळाकरता तुम्ही लोकांना दिग्भ्रमित करू शकता, काही काळाकरता तुम्ही मला टार्गेट करू शकता, माझ्यावर आक्रमण करू शकता, सदा सर्वदा करू शकत नाही। मुख्यमंत्री शिंदे अपात्र होणार नाहीत, अपात्र झाले तरी विधान परिषदेवर येऊन मुख्यमंत्रीच राहणार, फडणवीसांनी TV9ला सांगितलंय अपात्रतेवरून प्लॅन बी। साहेबांना डिस्क्वालिफाय केलं तरी मुख्यमंत्री राहू शकतात, काय अडचण आहे? का नाही, विधान परिषदेवर येतील, अडचण काय? पण ते डिस्क्वालिफाय होतच नाही। आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून काम केलंय, कायद्याच्या चौकटीत। शिंदेंना जावंच लागेल, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी भाजपनं शिंदेंना सांगितलंय, खासदार संजय राऊतांचा दावा। तर अजित पवारांचेही मुख्यमंत्री पदाचे दार बंद झाल्याचंही वक्तव्य। शिंदेंना जावंच लागेल, शिंदेंना जावं लागेल आणि अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाचे दरवाजे बंद झाले, अशा प्रकारचा संदेश हा नरेंद्र मोदींकडून आणि अमित शहाकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे। अजितदादांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला नाही, शिंदेच मुख्यमंत्री राहतील याची कल्पना दादांना दिली होती, फडणवीसांची स्पष्टोक्ती। त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, तो आम्ही पूर्ण केलेला आहे, पण त्याच वेळी त्यांना हे सांगितलं होतं की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच राहतील। विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवणार, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आमची ताकद वाढवत आहोत, मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांचं विधान। पक्षाचे नेते आहेत आणि त्या दृष्टीने आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असा आमचा विचार राहणारच आहे आणि मुख्यमंत्री झाले तर आणखीन पक्ष मजबूत होईल। आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। शिंदे जर अपात्र झाले तर पुढचे कोण याची चाचपणी करण्यासाठी व्हिडिओ, भाजपकडून ट्विट केलेल्या व्हिडिओवरून एकनाथ खडसे यांचा टोला। जर अपात्र झाले तर पुढचा कोण, मग ह्यासाठी कदाचित चाचपणी असावी, कारण हे झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत्या त्या त्यांनी तपासून घेतल्या। अत्यंत घाणेरड्या स्वरूपातही काही लोकांनी त्या ठिकाणी कॉमेंट्स दिलेल्या होत्या। पुन्हा येणार नाही हे माहीत असल्यामुळेच ट्विट डिलीट केलं असावं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांना टोला। आताचं सरकार केवळ अध्यक्षांच्या भरवशावर असल्याचंही वक्तव्य। पुन्हा येणार असं जर पुन्हा झालं असेल तर पुन्हा मला वाटतं की
कदाचित तो डिलीट करताना ते मी पुन्हा येऊच शकत नाही ही भूमिका पटल्यामुळे डिलीट केला असेल. सदावर्ते यांनी याआधी माझ्यावरही वेगवेगळे आरोप केलेत. मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याचा सदावर्तेंना अधिकार नाही. जे लोक आरक्षण देऊ शकले नाहीत ते आता नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांना टोला. सांगितलंय एका इंटरव्ह्यूमध्ये की मला जी सुरक्षा मिळाली ती देवेंद्रने दिलेली नाहीये, मला न्यायालयाने सुरक्षा दिली आहे. मग सदावर्ते कोणाचा माणूस आहे? ते कोणाचे आहेत मला माहिती नाही. हा, त्यांचा कोण वापर करताय किंवा ते स्वतः बोलतायत मला माहिती नाही, पण माझा संबंध नाही. तासाभरात कळालं पुन्हा येणार नाही म्हणून व्हिडिओ डिलीट केला. नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला. असंच कळलं की आता मी काही पुन्हा येणार नाही आणि म्हणून स्वतःचं ट्विट स्वतः डिलीट करून टाकलेलं आहे. ऑलवेज नाही का आता यांच्या पक्षात? ते सांगितलं ना मी तुम्हाला की त्यांनाच कळलं की तासभरातच कळलं की आता ते पुन्हा येणार नाही म्हणून त्यांनी स्वतःला डिलीट करून. तर नाना पटोलेंना काँग्रेस कधी डिलीट करेल यावर त्यांनी लक्ष द्यावं. नाना पटोलेंच्या टोल्यावर नितेश राणे यांचं उत्तर. पटोलेंनी पहिला आपल्या पक्षामध्ये ते किती दिवस राहणार आहे किंवा त्यांचा पक्ष त्यांना लवकर कधी डिलीट करणार आहे ह्याबद्दलची थोडी चिंता करावी. फडणवीस साहेब हे कायमस्वरूपी आहे. मराठा समाजानं शांततेत आंदोलन करावं. जाळपोळ तोडफोड करून काही साध्य होणार नाही. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं आवाहन. तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचंही विधान. आंदोलन करताना निवेदन करताय, विनंती करते की आपल्याला हे आंदोलन शांततेने पार पाडायचं आहे. कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण घ्यायचं नाही ना आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल असं कृत्य कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी करू नये. उद्यापासून हजारोंच्या संख्येने लोक आमरण उपोषणाला बसतील. आमरण उपोषणात कुणाचाही जीव गेल्यास सरकार जबाबदार. जरांगेंचा सरकारला इशारा. आंदोलन उद्यापासून आमरण उपोषणानं सुरू होते. कोणाच्या जीवितास आमरण उपोषण करताना धोका झाला तर त्याची सगळी जबाबदारी ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची राहणार. महाराष्ट्र एकीकरण समितीनं मनोज जरांगेंची घेतली भेट. मराठा आरक्षणासोबत सीमा प्रश्नासंबंधी पाठपुरावा करण्याची समितीची जरांगेंकडे मागणी. मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार येत्या सोमवारी यवतमाळ दौऱ्यावर. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी दौरा. तर मराठांकडून गावबंदी असताना हा दौरा होत असल्यानं दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष आहे. आरक्षणासाठी मराठा आंदोलन राज्यभरात सुरू आहे. त्या संदर्भातल्या काही टॉप 9 आपण बातम्या बघूयात. बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवारांनी जाणं टाळलं. दादांच्या हस्ते मोळी पूजनाला मराठा आंदोलकांचा विरोध. अजित पवारांनी दौरा टाळून योग्य केलं. अशावेळी संघर्ष टाळण्यातच शहाणपण. शरद पवारांकडून अजितदादांची पाठराखण. आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नका. उद्यापासूनच्या आमरण उपोषणात सहभागी व्हा. आंदोलक जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन. समाज बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती की कोणी आत्महत्या करू नका आणि कोणाला करू पण देऊ नका. कोणीही उग्र आंदोलन करायचं नाही. शांततेत आंदोलन करा. शिंदे समितीच्या शोध मोहिमेत कुणबीचे आणखी पुरावे हाती. आतापर्यंत 10,000 कुणबी पुरावे सापडल्याची सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणावर भाजपचे मंत्री नारायण राणे पुन्हा वादात. फोनवर मराठा आंदोलकाला शिवी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल. नेत्यांना सत्तेची मस्ती चढल्याची नाना पटोलेंची टीका. मराठांसंदर्भात नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात साताऱ्याच्या पाटणमध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध. मराठा क्रांती मोर्चाकडून नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. शिंदे समितीच्या शोध मोहिमेत कुणबीचे आणखी पुरावे हाती. आतापर्यंत 10,000 कुणबी पुरावे सापडलेत सूत्रांची माहिती. जरांगे पाटलांनी जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधवांच्या हातने हयात पाणी प्यायलेलं आहे. जरांगे पाटलांनी शिवाजीराजांच्या त्यांचं मान ठेवून त्यांनी पाणी प्यायलंय. सरकारचं ऐकून मराठा समाजाविरोधात कोणी जाऊ नका. मनोज जरांगे पाटलांचं नेत्यांना आवाहन. मराठा समाजाविरोधात मागे 10-15 जण उठले होते ते आता कायमचे घरात बसलेत असं म्हणत राज्य सरकारला दिला इशारा. सरकारचं ऐकून समाजाच्या विरोधात कोणी जाऊ नका. हात जोडून विनंती तुम्हाला भाऊ म्हणून सांगतो. समाजाची मागणी एकतर्फी. समाज एकजूट झालेला आहे.
कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू देणार नाही. पंढरपुरात सकल मराठा समाज आक्रमक. कोणत्याही राजकीय नेत्यांना मंदिरात नो एंट्री. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या समोरच मराठा आंदोलकांनी दिल्यात गो बॅकच्या घोषणा. तर काळे झेंडे दाखवून केला दौऱ्याचा निषेध. लातूर दौऱ्यावर आलेल्या रविकांत तुपकर यांच्या विरोधात मराठा समाजाची घोषणाबाजी. गावबंदी असतानाही तुपकर दौऱ्यावर आल्यानं मराठा समाजाकडून संताप व्यक्त. ठाण्यात सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनाची परवानगी नाकारल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. तर मराठा समाजानं शांततेत आंदोलन करावं, जाळपोळ तोडफोड करून काही साध्य होणार नाही. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं आवाहन. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण. उपोषणस्थळी जरांगेंचे वडील आणि बहीण भाऊ देखील दाखल. मात्र सगळ्यांप्रमाणेच कुटुंबालाही मंचावर न जाण्याचा नियम. अंतरवाली सराटीत राष्ट्रवादीचे नेते जयसिंगराव गायकवाडांना मराठा आंदोलकांनी दाखवले स्टेजवरून खाली उतरवलंय. जयसिंगराव गायकवाड उपोषणस्थळी आल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये रोष. हिंगोलीच्या वसमतमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. बसवरील जाहिरातीच्या पोस्टरवरील पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळं फासलंय. आणि आता जिल्ह्यांच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात. आवक घटली. कांद्याच्या दरात वाढ. घाऊक बाजारात 50 रुपये तर किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो 75 रुपये. भाव स्थिर ठेवण्यासाठी बफर स्टॉकमधून 25 रुपयात कांदा विक्री करण्याचा केंद्राचा निर्णय. भारतासह संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडातून आज दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण. राज्यातून रात्री 1:08 2 वाजून 18 मिनिटांपर्यंत पाहता येणार ग्रहण. तुळजापुरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. रात्री 12 वाजता तुळजाभवानी मातेची मूर्ती सिंहासनावर स्थापित होणार.